मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाची लाट पसरली। आज महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी आंदोलन केले जाते। नाशिकमध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिकच्या पातळी फाटा परिसरात आंदोलन करण्यात आलं। यावेळी मनसैनिकांकडून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हा रस्ता रोको करण्यास पोलिसांनी विरोध केला असता पोलीस आणि मनसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळते। तसेच पोलिसांनी माफी मागावी, अन्यथा आम्ही इथे आंदोलन करू, अशी भूमिका यावेळी मनसैनिकांनी घेतली। तो पुतळा कोसळला तसं संपूर्ण भारतातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अतोनात प्रेम करणारे जे लोक आहे, या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला। परंतु या संपूर्ण गोष्टीची चौकशी व्हावी याच्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पातळी फाट्यावर निषेधासाठी आंदोलन उभं केलं होतं। आणि आमचे काही कार्यकर्ते फक्त जो बॅनर आणलेला होता तो बॅनर गाडीत ठेवण्यासाठी घेऊन चालले होते, परंतु त्या गैरसमजामधून पोलीस प्रशासनाने आमच्या पक्षाचे नगरसेवक, मी असेल, सुदाम भाऊ असतील, यांच्यावर ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला। या संपूर्ण गोष्टीचा जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या अस्मिता आहे त्या अस्मितेत आम्ही आंदोलन पण करायचं नाही। आणि ही मानसिकता कुठली आहे जे आपण आता आम्हाला प्रश्न पडायला लागला आहे, आम्ही खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो की आम्ही पाकिस्तानात कुठेतरी राहतो, या गोष्टींचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी प्रचंड तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो। ती सन्मान्य आमचे जे पक्षाचे नगरसेवक, स्टँडिंग कमिटी चेअरमन पक्षाचे, त्यांना त्यांची तब्येत बरी नाही तरी त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस कार्यकर्त्यांना मागे घेत होते। या आंदोलनावेळी महाराष्ट्र सरकारचा निषेध असो, नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।